मुंबई ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झाली आहे। पहाटे 4 वाजता अपघात झाला होता। रात्रीपर्यंत वाहतूक कोंडी आहे। विक्रोळी पोलीस ठाणे हद्दीत पहाटे अपघात झाला होता। ट्रक बाजूला करण्यासाठी मोठी क्रेन तिथे लावण्यात आलेली आहे आणि तरी सुद्धा अद्याप इथे ट्रॅफिक जाम आहे। आणि या संदर्भात ताजा अपडेट देतात आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी। मनोज, वाहतूक सुरळीत झालीत का, नेमकं काय? पहाटे 4 वाजेच्या सुमारास घाटकोपरचा उड्डाण पूल जो आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरचा त्या ठिकाणी हा ट्रक उलटला होता। त्यामध्ये मोटरसायकलला वाल्याला धडक दिली होती आणि त्यात तो जखमी सुद्धा झालेला आहे। त्यानंतर हा ट्रक भरधाव वेगाने जात असताना उलटला आहे आणि तेव्हापासून ही वाहतूक कोंडी आहे। परंतु संध्याकाळी जी चाकरमानी घरी जात असतात त्यांना मात्र या वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे। वाहतूक पोलिसांच्या वतीनं मोठी क्रेन आणण्यात आलेली आहे। दिवसभर प्रयत्न करण्यात आले परंतु त्या छोट्या क्रेन असल्यामुळे आणि जी पायलिंग करण्याची मशीन असते ती या ट्रकवर असल्यामुळे हा ट्रक बाजूला काढण्यास मोठे कष्ट करावे लागत असल्याचं पाहायला मिळते। अखेर मोठी क्रेन आणलेली आहे आणि पुढच्या अर्ध्या तासामध्ये ही क्रेन आहे जो पलटी झालेला ट्रक आहे तो बाजूला काढण्यात येईल आणि वाहतूक सुरळीत होईल। निश्चित, धन्यवाद मनोज ताजे अपडेट देण्यासाठी।